आणखी एक मोठी बातमी आहे। एनडीएच्या बैठकीसाठी नितीश कुमार दिल्लीमध्ये पोहोचले, तर नितीश कुमार यांनी दबाव तंत्र वाढवलंय असं कळतंय। नितीश कुमारांकडून पंतप्रधान पदाची मागणी करण्यात आली असं देखील कळतंय। नितीश कुमारांना पंतप्रधान बनवा अशी मागणी जमा खान यांनी केली आहे। जमा खान यांच्या मागणीनं आता चर्चेला उधाण आलंय। नितीश कुमार हे सध्या दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे दिल्लीमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडतायत। एनडीएची बैठक आहे, त्यासाठी नितीश कुमार दिल्लीमध्ये गेलेत आणि नितीश कुमार यांचं दबाव तंत्र म्हटलं जातंय। तर किंग मेकर कोण ठरू शकतं, तर यामध्ये नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांचं नाव घेतलं जातंय आणि त्यांचे पक्ष हे किंग मेकर ठरू शकतात। देशामध्ये कोण सत्ता स्थापन करणार, कसं राजकीय गणित जमवलं जातं, कोण सत्ता स्थापनेचा दावा करतं, कोणाला यश येतं। तर चंद्राबाबू नायडू यांच्याकडे 16 खासदार, तर नितीश कुमार यांच्याकडे 12चं संख्याबळ आहे आणि हे दोन्ही पक्ष आणि हे दोन्ही नेते देशाच्या राजकारणामध्ये सध्याला किंग मेकर ठरू शकतात। तर एकीकडे एनडीए सोबत जर जेडीयू आणि टीडीपी आले तर मग त्यांचं संख्याबळ होतंय 292 आणि अर्थातच सत्ता स्थापनेचा दावा एनडीए कडून मग केला जाऊ शकतो जर जेडीयू आणि टीडीपी एनडीए सोबत गेले तर। दुसरी एक शक्यता, जेडीयू आणि टीडीपी जर इंडिया आघाडी सोबत गेले तर मात्र 262 इतकं संख्याबळ होतंय आणि जर नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे एनडीएतून बाहेर पडले तर मात्र एनडीएचं संख्याबळ 264, म्हणजे मॅजिक फिगर काही गाठू शकत नाही। दुसरीकडे इंडिया आघाडीकडे जर जेडीयू आणि टीडीपी गेले तर त्यांचं संख्याबळ होतंय 262। या दोन शक्यता आहेत, एकतर चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे एनडीए सोबत जातात की एनडीए मधून बाहेर पडून जर इंडिया आघाडी सोबत गेले, जर अशी शक्यता आपण गृहीत धरली तर मग नेमकं काय होऊ शकतं। तर आता ही सगळी भिस्त चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्यावरतीच आहे।